आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। कॉमन मॅन चॅनलचा पहिला विजय झालेला आहे। मी मागच्या याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले, त्याच्यापैकी जे अनधिकृत बांधकामाचं रजिस्ट्रेशन आहे ते आज आपल्या आवाजामुळे एक मीटिंग होणार होती 300-400 बिल्डरची, ज्याने अनधिकृत बांधकाम केले आणि त्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते मार्गदर्शन करण्यासाठी एक बैठक होणार होती। परंतु कॉमन मॅनच्या आवाजामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या प्रेरणेने जे कॉमन मॅन सुरू केलं आहे त्याच्या आवाजामुळे फोन करून त्यांना सांगितलं की बाबा काय ती करायची नाही मीटिंग आणि काही रजिस्ट्रेशन अनधिकृत बांधकामाचं होणार नाही, आणि ती मीटिंग रद्द केली। आणि ते आता सगळं याच्यामध्ये काय झालं, आणि निधीही त्याच्यामध्ये म्हणजे ते बिल्डर लोक आहेत त्यांनी करोडो रुपयाचा निधी निवडणुकीसाठी गोळा करण्याचा घाट गाठला होता असं मला लोकांनी सांगितलं। पण ती मीटिंगच कॅन्सल झाली आणि त्याच्यामुळे 2-3 गोष्टी झाल्या का त्या अनधिकृत बांधकामामध्ये जे काही ब्लॉक्स आहेत ते सदनिका कोणी घेतल्या असत्या तर त्या सर्वसाधारण लोकांचं नुकसान झालं असतं, आणि ते घेताना जे काही लोन्स काढले असते त्या बँका किंवा वित्तीय संस्था ज्या असत्या त्यांनाही नुकसान झालं असतं। म्हणजे ह्या 2 गोष्टी आपल्या कॉमन मॅनच्या आवाजामुळे आज थांबलेल्या आहेत आणि हे रजिस्ट्रेशन अनधिकृत बांधकामाचं व्हायचं थांबलेलं आहे। याबद्दल मी निश्चितपणे अभिनंदन करतो। असेच सुधरा। आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत त्या एक करून मी बोलणार आहे। त्यामुळे आपण जे काय केलेलं आहात त्याचा हिशोब सगळं तयार ठेवा। मला माहिती आहे तुम्ही काही सांगणार नाहीत, कारण ती सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणाचीच मानसिकता नाही, पण मी बोलत राहणार। लोक माझ्याकडे येतात, स्थानिक लोक येतात, भूमिपुत्र येतात, जे काही सांगतात, जे काही कागदपत्र देतात त्यावरनं मी निश्चितपणे आवाज उठवणार आणि तो उठवते। आता मला एक सांगायचं या बिल्डर लोकांना की ज्यांचे जे काय मोठे प्रोजेक्ट चाललेले आहेत ते जर अधिकृत असतील, प्लॅन पास असेल, इराच्या वगैरे काय रेरा काय आहे त्याच्या जर असतील तर आपल्याला कुठे घाबरायचं कारण नाही। आपल्याला मला माहिती आहे दम दिला जातो ते तुझं उद्ध्वस्त करून टाकील। जर माझ्याकडनं माझा पाठिंबा काढून घेतला किंवा माझ्या विरुद्ध गेलं तर उद्ध्वस्त, तर त्याचं घाबरण्याचं कारण नाही। तुम्हाला असं काय होणार नाही आणि आम्ही होऊन देणार नाही। कधी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा निश्चितपणे। आणि अनधिकृत ज्यांनी केलं आहे त्यांनी सांगितलं, त्यांना मी सांगतो समज जाओ और सुधर जाओ, जास्त गडबड करू नका। कारण आता ज्या माननीय सौभाग्यवती जाखड मॅडम आलेले आहेत ते स्त्री शक्ती आहे, ती स्त्री शक्ती कोणासमोर वाकणार नाही आणि ती त्यानं तुमचा हिशोब केल्याशिवाय हे अनधिकृत आहे ते हळूहळू का होईना करणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जास्त काही करू नका, पण आपलं जर नुकसान होऊ नये आणि काय त्याच्यात जर हे करायचं असेल तर जे काय तुम्ही पाठिंबा देतात, एकंदरीत जी शक्ती आहे विनाशकारी शक्ती आहे त्याला जर तुम्ही पाठिंबा देत असाल तर तुमचं भविष्य काय व्यवस्थित नाही, एवढंच मी आजच्या दिवशी सांगतो। कारण आता काय चाललं ते बघा। मातोश्रीवर यांना कधी 10 चकरा मारायला लागलेल्या नाहीत। एक यादी घेऊन आली की तिथे चर्चा केली की लगेच ती पास व्हायची। मग कोणावर अन्याय केला आहे काय केलं आहे ते आम्हाला सगळं माहिती, तरी पण व्हायची ना। मग आता दिल्लीला एरिया झाले हे कधी दादावर तर कधी हावर, कधी दादा खाली तर कधी हावरती। आताची परिस्थिती अशी मला दिसते। मी काय अगदी राजकीय विश्लेषक नाही, पण बघतोय सगळं
त्याच्यामुळे मला पहिले वाटतं की दादाचा नंबर पहिला, पण आता दादा तरलेला दिसतोय आणि हे मिंदे आता लागणार आहेत, रसा दळाला पोचणार आहेत. हे माझं भविष्य नाही, हे जे मी बघतोय ते आपल्याला सांगतो. अर्थात मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी एवढंच सांगतो, कोणाचं हे कसं मला मिळतं, काय मिळतं. अहो किती लोक अन्याय सहन करणार. कोंडलेली वाफ त्याचा कधीतरी विस्फोट होतो आणि तो आता बरोबर निवडणुकीत होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.